Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद धन्यवाद. Hallelujah. Hallelujah. Jesus. आपण काय करूया, थोडीशी सूचना घेऊया. येते का आवाज? लय येते, बंद कर म्हणते. लय येते, जास्त येते, बंद कर. कच्चा पंखा लाव. प्रेज द लॉर्ड. आता येते, आता ठीक आहे. येते आता, नाही येत ना. प्रेज द लॉर्ड. तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा फेसबुकवर स्वागत करत आहे. आणि मसीमंथन बैठक याची आज काल मी आले नाही. काल संडे होता आणि काल काही कारणास्तव मला यायला जमलं नाही लाईव्ह, त्याच्यामुळं मी आज घेत आहे. आणि आपले जे राहिलेले भाग आहेत कोणचे, अरुंद मार्ग, ह्याचा मी आजचा शेवटचा भाग आहे. तर ते आपण घेऊ इच्छिते मी. तर या तुम्ही जुळा लवकर लवकर. आणि प्रभूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे, कारण की परमेश्वर आपला चांगला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे का, कारण की हा माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा. यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन नक्कीच प्रेस करा, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि माझं MMB ऑनलाईन मराठी चर्च आणि महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, ठीक आहे. तर आपण सूचना घेऊया, कारण की मी मागच्या संडेला पण नव्हतं घेतली. तर आपण सूचना घेणं खूप गरजेचं आहे. तर सूचना अशी आहे, मसीमंथन बैठक ही काही संस्था नाही आहे. मसीमंथन बैठक हे खरी शिक्षणाची मोहीम आहे. आणि खरी शिक्षा ह्याच्यासाठी की खरी शिक्षाच प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली, आणि खरी शिक्षावरच आपल्याला विश्वास ठेवायचा, आणि खरी शिक्षाच आम्हाला परमेश्वराकडं घेऊन जाणार आहे. आणि तेच MMB म्हणजे मसीमंथन बैठक हीच खरी शिक्षा चालवते, घेऊन जाते आणि लोकांपर्यंत पोचवते, ह्याच्यासाठी की लोकांनी शिक्षित व्हावं आणि जे गडबडीच्या दुनियामधून बाहेर निघावं, आणि वचनाची काय रहस्य, वचन काय सांगते हे आपल्याला ओळखून घेणं गरजेचं आहे. तर जशी येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, जशी पावलाची शिक्षा आणि पहिल्या काळातली जी शिक्षा होती तेच MMB घेऊन जाते. MMB म्हणजे मसीमंथन बैठक, ठीक आहे. तर आणि तुम्हाला जर जोडायचंय मसीमंथन बैठकला, तर तुम्हाला नंबर सांगू इच्छिते. नंबर असा आहे 9982335377. हा नंबर मी प्रत्येक संदेशामध्ये दिलेला आहे. जर तुम्ही नसेल ऐकला तर तुम्ही पुन्हा एकदा झूम करून बघू शकता. आणि MMBला, मसीमंथनला तुम्ही जोडा. का, कारण की मसीमंथन बैठक कोणत्याच वचनाची मिलावट करत नाही, मिलावटी नाही है ना. आता लोकांना ज्यांना आवडत नाहीये ना, म्हणजे ज्यांना मिलावट आवडते ना, ते लोक त्याच्यावरच फोकस करतात, किंवा त्यांच्यामध्ये त्यांना जीवन जगायला आवडतं. प्रियानो, मी खोटं सांगत नाहीये, कारण की आता एवढे बगावत करायवर उतरलेले आहेत लोक, कारण की त्यांना काही गोष्टी त्यांना पटत नाहीत, कारण की त्या गोष्टी त्यांना आवडतात. म्हणून MMB मधून काय झालेले, काही लोक बागी म्हणजे विरोधी असे होऊन ते निघलेले बाहेर, आणि त्यांना MMB मधून काढलेलं आहे. तर यासाठी ज्यांना मी सांगू इच्छिते की नाही का, आपल्याला ज्यांना जे रुटेड झालेले आहेत ना वचनामध्ये, ते अशा लोकांचं ऐकून नाही का, असे हे ते अशा मंडळींचं ऐकून ते निघणार नाही. का, कारण की इथं पाया आहे, खडकावर पाय म्हणतात ना, खडकावर पाया घातल्यासारखं MMB आहे, मसीमंथन बैठक आहे. जर आम्हाला MMB मध्ये यायचे तर आम्ही खरंच खडकासारखं आम्हाला उभं राहावं लागेल, कारण की कोणी पण येऊन काही पण सांगन, जर ते नाही का
काय म्हणतात, कोमजलेले हृदय असतात ना, एकदम सशासारखं हृदय, ते लगेच पळतील. कारण की ते म्हणतील अरे हा हे तर खरं आहे, हे असं आहे, पण ते निघतील. पण जे ठाणपणे उभा आहेत ना, जे खडकावर उभा आहेत ना, ते जाणार नाही. MMB मधून ते सोडून जाणार नाही. परमेश्वरांनी जी उभं केलेली ही मंडळी आहे आणि ह्या मंडळीला सोडून कोणी तो जाणार नाही. कोण ज्याला सत्य समजलेलं आहे तो मसीमंथन बैठकला सोडून जाणार नाही. तर तुम्हाला जर जोडायचंय तर तुम्ही नक्कीच मी आता जे नंबर सांगितला त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तो नंबर चालवतात सिस्टर शिवांग. तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आणि लेकरांचं किड्स चर्च चालतं प्रत्येक संडेला 4 वाजता. तर त्यासाठी पण तुम्ही नक्कीच लेकरांना जोडू शकता. त्यांचा नंबर पण मी सांगू इच्छिते. नंबर असा आहे, ते चालवतात सिद्धार्थ जावले. तर त्यांचा नंबर असा आहे 8605263397. हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही नक्कीच कॉल करा आणि तुमचे लहान लेकरं जे आहेत त्यांना पण शिकण्यासाठी उत्सुक करा आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी त्यांना पण रुटेट करा, है ना. आपण आपल्या लेकरांना सुद्धा त्या परमेश्वराच्या मार्गावर चालवलं पाहिजे. तर हे तुम्ही नक्कीच करा. आणखीन एक सांगू इच्छिते की मुंबईला आता लवकरच सुरू होणार आहे बायबल कॉलेज. आणि ते बायबल कॉलेज काय म्हणतात ना, टेबलावर ठेवलेलं बायबल आमच्या बुद्धीमध्ये चढून देणारं असं ते बायबल कॉलेज आहे. तर बायबल कॉलेजची फी नाही आहे. बायबल कॉलेज एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुमची खाण्याची, राहण्याची आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय एकदम चांगली आहे ना, म्हणजे एकदम चांगले तरीकेची, काय म्हणायचं मला, म्हणजे एकदम हायफाय सारखं. तर फक्त त्याची फी आहे 5,000 आणि तुम्ही ते 5,000 सगळ्यात बेस्ट जर तुम्ही देणार त्या ठिकाणी तर तुमच्या जीवनाची एकदम बेस्ट त्या ठिकाणी खर्च केलेले असे पैसे होतील. तर त्याच्यासाठी तुम्ही नाही का असं माझे एवढे पैसे गेले हे करू नका. कारण की जर माझं जीवन बदलतंय आणि मी त्या परमेश्वराच्या जवळ जाते आणि खरं ऐकून जर मी म्हणजे नाही का खोट्यामध्ये एवढा दिवस नाही का गडबडीच्या शिक्षणामध्ये राहून म्हणजे मी माझं जीवन खरं जगते हे मला माहिती आहे. पण जर चुकीच्या शिक्षणामध्ये राहून जर मी नरकात जाणार आहे तर त्यापेक्षा मी सत्य ऐकून आणि मी स्वर्गात जायला तयार आहे, असं ही मनस्थिती आमची पाहिजे. अशी मनस्थिती आमची ठेवा. ठीक आहे. तर बायबल कॉलेजचा पण जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही तेच नंबर जे 9982 33 याच्यावर तुम्ही कॉल करून आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. तर या आपण आपल्या वचनाकडे वळूया. आणि माझं राहिलेला जो विषय आहे तो आहे अरुंद मार्ग, है ना. तर म्हणजे मध्ये खूप दिवस झाले मी आले नव्हते लाईव्ह, याच्यासाठी की जरा माझ्या डोळ्याचा त्रास झाला होता. तर आता ठीक आहे आणि परमेश्वराला धन्यवाद की मी पुन्हा एकदा चांगले झाले, माझे डोळे चांगले झाले आणि प्रभूने मला पुन्हा एकदा लाईव्ह येण्यासाठी कृपा पुरवली, म्हणून परमेश्वराला धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचं पण स्वागत करत आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. तर या आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आपण पहिल्यांदा जे मी शेवटचं वचन वाचलं होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवते, मग त्याच्या पुढे आपण बघूया. ठीक आहे. तर वचन असं होतं, पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 14 वचन. तर वचन असं आहे, त्यांचे डोळे व्याभिचारणीने भरलेले आहेत. त्यांचे डोळे व्याभिचारणीने भरलेले आहेत आणि पापापासून आवरले जात नाहीत. ते अस्थिर जीवास मोह घालतात. लोभ धरणाऱ्याला सवकलेले आहेत. लोभ धरणाऱ्याला काय झालेले, सवकलेले हृदय त्यांना आहे ना. ते शापाचे लेकर आहे. ते शापाचे लेकर आहे. हे वचन मी माझ्या पहिल्या संदेशामध्ये शेवटचं वचन वाचलं होतं. त्यानंतर मी व्हिडिओ इथं थांबवला होता. तिथून पुढे आपल्याला घ्यायचंय. तर आपल्याला पाहायचंय परमेश्वराच्या मुलांनी मनुष्याच्या मुलांनी. तर आपल्याला माहिती आहे की ह्या जे हर्मोन पर्वतावर जे
200 स्वर्गदूत उतरले होते. तर हे त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. काय सांगते या ठिकाणी, परमेश्वराच्या मुलांनी मनुष्यांच्या मुलींनी, म्हणजे यांनी काय केलं, जे स्वर्गदूत वरून उतरले होते त्यांनी काय केले, लग्न केले. ठीक आहे. तर मनुष्यांच्या मुलींसंगती त्यांनी पाहिलं की ह्या मुली कशा आहेत, सुंदर आहेत, दिसायला एकदम सुंदर आहेत, म्हणून त्यांनी काय केले, त्या स्वर्गदूतांनी सुद्धा खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर ते स्वर्गदूत होते आणि त्यांनी काय केलं, मनुष्याचं रूप धारण केलं. त्यांनी बघितलं मुली सुंदर आहेत, मुली सुंदर आहेत, आणि काय केलं, त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं. आणि आपण त्या ठिकाणी त्यांनी लग्न केली. लग्न केल्याच्या नंतर आपण पाहतो की ह्या दोघांनी काय केले, हॅब्रेट हॅब्रेट शरीर काय केले, पैदा केले. हॅब्रेट शरीर काय केले, हॅब्रेट बॉडी शरीर काय केले, त्यांनी पैदा केले. पैदा केले होते. मग काय, लस्ट वासनेंनी भरलेले शरीर म्हणजे हॅब्रेट, म्हणजे हॅब्रेट बॉडी. ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. उत्पत्ती याचा 5 अध्याय 6 अध्याय 5 वचन. उत्पत्ती याचा 6 अध्याय 5 वचन. आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. केवळ वाईट आहे. कोणाची कल्पना, मनुष्याची. परमेश्वराने पाहिले, काय पाहिले, पण मनुष्य काय झालेले, म्हणजे मनुष्याची जी मनस्थिती, मनुष्य जे विचार करतो तो सतत वाईट करणारा मनुष्य आहे, हे परमेश्वराने ओळखलं. ठीक आहे. मग आणखीन एक वचन बघू आपण. वचन उत्पत्ती याचा 6 अध्याय 6 वचन. काय सांगितलं या ठिकाणी, उत्पत्ती याचा 6 अध्याय 6 वचन. आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला, म्हणजे परमेश्वराला राग आला, अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. आपल्या हृदयामध्ये काय पावला, खेद पावला, म्हणजे दुःखित झाला. परमेश्वराचं अंतःकरण दुःखी झालं, खेद पावला, है ना. आणि काय केलं मग, म्हणजे दुःखी झाला. मनुष्याला बनवून परमेश्वर काय केला, दुःखी झाला, पस्तावला, है ना. मनुष्याला बनवून परमेश्वराला काय झाला, तो पस्तावा आला की काय केलं ह्या मनुष्याने. कोणी, जे हवा आणि आदम, मी मागच्या संदेशामध्ये पण सांगितलं होतं, जे हवा आणि आदामाला बनवलं, तेव्हा परमेश्वर म्हटला नाही की मी पस्तावलो. तेव्हा परमेश्वर म्हटला नाही की मला अनुतापलं किंवा दुःख झालं किंवा खेद झालाय ना. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो, हे 200 जे स्वर्गदूत उतरले होते हर्मोन पर्वतावर, त्यांनी काय केलं, मनुष्याच्या मुलींसंगती जे सुंदर बघितल्या, त्यांच्या मनामध्ये वासना झाली, है ना, वासना आली. आणि त्याच्यामुळं काय केलं, त्यांनी ती त्यांच्या मनामध्ये ती लस्ट उतरली, वासना उतरली, आणि तेव्हा त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं. मनुष्याचं रूप धारण केलं आणि काय केलं, त्यांनी त्यांच्या संगती लग्न केले आणि लेकरं पैदा केले. बायबल असं सांगतं की त्यांनी काय केले, त्यांचे मुली संगती लग्न करून मुलं आणि मुली त्यांना पैदा झाल्या. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर काय झाला, त्याच्यामुळं अनुतापला. तर या ठिकाणी आपण पाहतो की आत्म्याची बाते आणि रुंद मार्ग. आपण आपला विषय आज आहे अरुंद मार्ग आणि रुंद मार्ग. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण. योबाचं पुस्तक ह्याचा 31 अध्याय आणि पहिलं वचन. मी आपल्या डोळ्यांशी करार केला, तर मग मी कुमारीकडे कसा पाहू. ठीक आहे. मी आपल्या डोळ्यांशी करार केला, तर मग मी कुमारीकडे कसा पाहू, म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांसंगती काय केलं पाहिजे, करार केला. या ठिकाणी योबाच्या पुस्तकामध्ये योबाच्या साठी एक वचन आहे, तो योग स्वतः म्हणते नाही का, मी आपल्या डोळ्यांसंगती काय केलेलं आहे, करार. तर काय आज आपण आमच्या डोळ्यांसंगती करार करतोय का कुठं पण नाही का, काय म्हणतात ना, खुले सांड जसा ते डोळे जिथं पाहिजे तिथं घालवायचे का, काय ते डोळे आम्हाला नाही का, स्वतःचे डोळे आमच्या काय बोलतात त्याला, आकळून ठेवू शकतो का,
जसं पाऊलाने सांगितलं नाही का, मी माझं हृदय काय करतो, रोज ठेचतो. मी माझं अंतःकरण रोज काय करतो, ठेचतो. काय मग ते ठेचलं पाहिजे की नाही आम्हाला, किंवा आमच्या डोळ्यांसंगती आम्हाला तो करार केला पाहिजे की नाही. जर आम्ही आमच्या डोळ्यांसंगती करार केला, तर या ठिकाणी काय लिहिलंय योबाच्या पुस्तकामध्ये, तर मी आपल्या डोळ्यांशी काय केलंय, करार केलाय. काय करार केलाय? आणि म्हणूनच प्रियांनो, योबाविषयी परमेश्वर सुद्धा काय करत आहे, काय साक्ष देते की योबासारखा माझा सेवक कोण आहे, है ना. म्हणजे माझा सेवक योब कसा इमानदार आहे. मग काय असं जसं योबाविषयी परमेश्वर म्हणतो, काय आमच्या अंतःकरणामध्ये असं वाटत नाही का, योबासारखं परमेश्वराने आम्हाला देखील म्हणावं की शाबास माझ्या मुला किंवा माझ्या मुली, असं म्हणायला पाहिजे की नाही, की आम्हाला कसं म्हणायला पाहिजे, किंवा आम्हाला नाही का शाबास पाहिजे की परमेश्वराने अनुतापला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे बघून परमेश्वराला काय आलं पाहिजे, क्रोध आला पाहिजे की आनंद आला पाहिजे. म्हणजे त्याच्या मनामध्ये आमच्याविषयी, आम्ही जर परमेश्वराला प्रसन्न केलं नाही, तर परमेश्वराच्या नजरेतून तो उतरणार. आणि मग प्रकटीकरणामध्ये सांगितलं ना, बायबल असं सांगतंय की मी तुला काय करतोय, माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून मी तुला उकळून टाकीन, है ना. जर आम्ही तसं वागलो तर, प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला कसं वागायचंय? आम्हाला अरुंद रस्ता पाहिजे की रुंद रस्ता पाहिजे? रुंद रस्त्याने जायचंय का अरुंद रस्त्या? रुंद रस्ता या ठिकाणी आपल्याला लय मजा वाटते, चकाचोन काय म्हणतात ना, जग एकदम मस्त वाटतं. पण काय ते आम्हाला जग कुठे घेऊन जाणार आहे ह्याची आम्ही कधीच कल्पना करत नाही. आम्ही फक्त आमच्या पायाजवळ बघतो. आम्ही फक्त आजचं जीवन जगलंय ना, आजचं दिवस जो जगलाय ना, ते बस बेस्ट आहे. आणि उद्या आला का उद्या परत तेच. मग आम्हाला कसं पाहायचं, आम्हाला परमेश्वराजवळ कसं राहायचंय. असंच जसं योबाने म्हटलं, मी माझ्या डोळ्यांसंगती काय केलंय, करार केलाय. तर मग आम्हाला पण तसा करार करणं गरजेचं आहे प्रियांनो. करार करायला पाहिजे. आणखीन एक वचन वाचू आपण, स्तोत्रसंहिता 119 आणि 37 वचन. व्यर्थ गोष्टी पाहण्यापासून तू माझे डोळे वळीव. बघा इथं पण काय लिहिलेले, स्तोत्रसंहिता 119 आणि वचन आहे 37. वचन असं सांगतं, व्यर्थ गोष्टी पाहण्यापासून तू माझे डोळे काय कर, वळीव. वळीव म्हणजे वळवून घे, फिरवून घे, है ना. म्हणजे त्या गोष्टीकडे बघायला नकोय मला, कारण की ती गोष्ट जी परमेश्वराला आवडत नाही, ती गोष्ट मी का बघू. ठीक आहे. जर मला माझ्या परमेश्वराला ती गोष्ट आवडत नाहीये, तर ती गोष्ट मी कशाला बघायची, नाही बघायची. आपण वचन पूर्ण करूया. वचन काय सांगत आहे, व्यर्थ गोष्ट पाहण्यापासून तू माझे डोळे वळीव आणि तुझ्या मार्गात मला सजीव कर. तुझ्या मार्गात मला काय कर, सजीव कर. म्हणजे जे मी मेलेलं आहे ना, ते तू सजीव तुझ्या मार्गात कर. मग परमेश्वराचा मार्ग कसा आहे? परमेश्वराच्या मार्गामध्ये जर आम्ही सजीव झालो, तर प्रियांनो, ह्या जगासाठी आम्हाला मरावं लागेल. म्हणजे या जगातलं जे काही संसारिक जीवन जे आहे ना, जे डोळ्याला ते थोड्या वेळासाठी आनंद देणारं ते जे जीवन आहे ना, ते आम्हाला मारून टाकावं लागेल. म्हणजे आमचं मन आम्हाला मारून टाकावं लागेल. ह्या जगासाठी आम्ही मेल्यासारखं, म्हणजे ह्या जगातली कोणतीच गोष्ट आम्हाला अशी हवशी वाटली नाही पाहिजे. नाही मला हे पाहिजे, नाही माझं ते नाही, काहीच नाही. जे परमेश्वराची इच्छा ना तो देणार, पण तितकं स्थिर राहायला पाहिजे, है ना. आमचे डोळे आम्हाला काय केलं पाहिजे, काय केले पाहिजे आमचे डोळे. मी पुन्हा एकदा एक हे वचन वाचते, स्तोत्रसंहिता. व्यर्थ गोष्ट पाहण्यापासून तू माझे डोळे काय कर, वळीव आणि तुझ्या मार्गात मला सजीव कर. तुझ्या मार्गात, परमेश्वराच्या मार्गात आम्हाला सजीव राहायचंय प्रियांनो. परमेश्वराच्या मार्गामध्ये सजीव होणं खूप गरजेचं आहे. जर तसं नाही झालं तर मग आम्ही जर आमच्याच मार्गामध्ये, रुंद मार्गामध्ये चाललो, तर काय परमेश्वर त्या ठिकाणी भेटणार आहे का? नाही भेटणार, नाही भेटणार. आम्ही आमच्या मनाने जर चाललो ना, तर परमेश्वर त्या ठिकाणी भेटणार नाही, नाही भेटणार.
आम्हाला वाटतं काय होतं एवढ्याशा गोष्टी केल्याने काय होतं, थोडंसं पिक्चरचे गाणे बोलल्याने काय होतं, थोडंसं पिक्चरचं इकडं तिकडं पाहिलं तर काय होतं. आवडत नाही परमेश्वराला. कारण की परमेश्वर म्हणतो, जर मी पवित्र आहे ना तर तू पण पवित्र पाहिजे. मी जसा पवित्र आहे ना तू तू पण पवित्र पाहिजे. मग आता काही लोक खूप खूप लोकांनी असं म्हटलेलं आहे, परमेश्वरासारखं पवित्र कोणी होणार का? आणि आम्हाला काय होता येईल का तसं? पण कमीत कमी आम्हाला काय करावं लागेल, कमीत कमी आम्हाला तसं वागणं तर गरजेचं आहे ना, जसं परमेश्वराला आवडतं तसं वागायला पाहिजे. प्रयत्न तर केलं पाहिजे ना. नाही प्रयत्न केला तर आम्ही आमचेच काय म्हणतात ना, आमचंच घोडं पुढं पळवलं तर नाही होणार ना. नाही होणार तसं. आम्हाला परमेश्वरामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण की एक दिवस आम्हाला कुठे जायचंय, त्याच्याचकडे जायचंय, त्या परमेश्वराकडेच जायचंय आणि इथं राहूनच आम्हाला त्या परमेश्वराला संतुष्ट करावं लागेल. आम्ही ह्या ठिकाणी आमचं जे जीवन आता आम्ही जगत आहोत, ह्या जीवनामध्येच मेल्याच्या नंतर कोणी करणार हो? मेल्याच्या नंतर काय आमची माती करणार का त्याची स्तुती? नाही करू शकत ना. मेल्याच्या नंतर आम्ही काहीच करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंतच आम्हाला त्या परमेश्वराला प्रसन्न करावं लागेल. त्या परमेश्वराला आम्हाला प्रसन्न करावं लागेल. जर तो प्रसन्न नाही झाला तर मग तो दुःखी होतो. परमेश्वर आमच्या कामापासून दुःखी जर झाला, तर मग काय आम्ही केलं? अख्खं जग मिळवलं, ते वचन आम्हाला लागू होतं मग, है ना? मनुष्याने अख्खं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? त्याला काय लाभ? मग काहीच लाभ नाही. आलं आणि गेलं बस. आणि शेवट कुठं? नरकामध्ये डोळे उघडणार. नरकामध्ये डोळे उघडणार. हे सत्य आहे. सत्य आहे. मग डोळ्यासंगती करार करावा. डोळ्यासंगती करार करावा लागेल, है ना? मुली संगती करार करावा लागेल. बहिणी संगती करार करावा लागेल. आई संगती करार करावा लागेल. भाऊजाई संगती करार करावा लागेल. सुने संगती करार करावा लागेल. ठीक आहे. काय करावं लागेल? करार. का मला कसं राहायचंय? माझे डोळे कसे ठेवले पाहिजे? मी माझे डोळे जसं परमेश्वराची इच्छा आहे ना, तसे मी माझे डोळे ठेवले पाहिजे. त्याला जसं आवडतं तसं. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो की शैतानाने काय केलेले, पूर्ण तयारी केलेली आहे तुमच्या डोळ्यांना बिघडवण्याचा. कारण तुमच्या हातात बिघडवण्याचा कारण तुमच्या हातात आहे. तुमच्या हातामध्ये आहे. काय आहे तुमच्या हातामध्ये? आपण एक वचन वाचूया. रोमकारसपत्र 8 अध्याय आणि 10 वचन. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी न्यायपणामुळे आत्मा जीवन आहे. मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का? जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी न्यायामुळे आत्मा जीवन आहे. न्यायामुळे काय आहे? आत्मा जीवन आहे. शरीर मी परत एकदा, जर तुम्हाला नसेल कळालं तर मी पुन्हा एकदा, पापामुळे जरी शरीर मेलं ना, म्हणजे आम्ही पापामुळे जरी मरून गेलं ना हे शरीर, तरी आमच्या आत्म्यामध्ये न्यायपणा म्हणजे परमेश्वर न्यायी आहे आणि तो न्यायपणामुळे आमचं काय होणार? आमचा आत्मा जो आहे ना, तो काय आहे? जीवन आहे. आत्म्याला जीवन भेटणार. आणि एवढी सगळी जे काही आमची धडपड चालू आहे ना, ते शरीरासाठी नसती प्रियानो. कारण की शरीर याच ठिकाणी राहणार आहे. शरीर पृथ्वीमध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच आहे. पण आम्हाला आत्म्याला वाचवायचंय आणि शरीर थोड्या दिवसासाठी आहे. लय झालं तर किती दिवस जगणार आम्ही? किती दिवस? 50, 60, 70 किंवा 80 वर्ष. ठीक आहे. जर नाही का म्हणजे खाणं पिणं जर चांगलं असलं तर 70, 80. त्याच्यानंतर काय? एक दिवस हे शरीर सोडायचंय आम्हाला. एक दिवस हे शरीर सोडून जायचंय आम्हाला. मग ते जायचंय, पण मग आत्मा अनंत काळासाठी आहे ना. जर चांगलं जीवन जगलो, जर अरुंद मार्गावर आलो तर स्वर्गामध्ये, जर अरुंद मार्गामध्ये राहिलो, जर प्रभू येशू ख्रिस्ता संगती राहिलो, त्याच्या मार्गावर जर चाललो
अरुंद मार्गावर जर चाललो तर आम्हाला स्वर्ग, आणि जर रुंद मार्गावर चाललो म्हणजे परमेश्वराकडे आलोच नाही, परमेश्वराजवळ आम्ही वळालोच नाही, त्याच्या संगती आमचा करार काही केलाच नाही, आम्ही आमच्या डोळ्यासंगती करार केलाच नाही, आम्ही आमचे जसं आम्हाला आवडतं असंच जर जगलो तर काय आहे ते अरुंद नाही, रुंद मार्ग. आणि रुंद मार्ग कुठं नेऊन टाकणार? नरकामध्ये. मग पुन्हा एकदा मी तेच सांगत आहे की जे वचन बायबल असं सांगतं की मनुष्याने अख्खं जग मिळवलं आणि त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला, मग त्याला काय लाभ? म्हणून लोकांनी वाहवा करण्यापेक्षा परमेश्वराने वाहवा केली पाहिजे. का? कारण की आम्ही त्याच्या संगती प्रामाणिक राहिलं पाहिजे, आम्ही त्याच्या संगती पवित्र जीवन जगलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो संसारिक जीवन 100% काय चान्स आहे. लहान मुलं संसारिक जीवन 100% चान्स आहे. 15 ते 16 वर्षाचा मुलगा मुलगी संसारिक जीवन जगण्याचा म्हणजे 100%. जे मोठे जे 25च्या पुढचे संसारिक जीवन 100% चान्स आहे की काय करतात, बायबल वाचतात पण तरी पण संसारिक जीवन जगतात. बायबल वाचतात, चर्चला जातात, है ना, प्रार्थना पण करतात, पण जीवन अगदी संसारिक. जसं संसार म्हणजे जगाला जसं आवडतं तसं जगायचं. पिक्चरचे गाणे गायचे, पिक्चरला पण जायचं, खूप म्हणजे नाही का मौज मजा करायची. संसारिक जीवन बायबल हातात धरून पण लोक आज काय करत आहेत, संसारिक जीवन जगत आहेत. काय मग हे परमेश्वराला आवडतं का? काय आम्हाला स्वतःला विचारायला आवडत नाही का? स्वतःला परीक्षण करायला आवडत नाहीये का? आम्हाला स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे ना. काय आम्ही हे काम करतोय का? हे काम परमेश्वराला आवडतंय का? काय आम्ही आमचं जे काही हे जीवन जगतोय, काय आमच्या परमेश्वराला हे जीवन आवडतंय का? नाही आवडणार ना. कसं आवडन? तो म्हणतो पवित्र राहा. तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तू पवित्र राहा. आणि आम्ही जर आमच्या संसारिक जीवनामध्ये व्यस्त आहे म्हणजे काय होतंय, चालतंय ना. आता स्वतःहून परमेश्वर तर येणार नाही ना खाली सांगायला, काय हे असं नको करू, एक फटका देऊन तर सांगणार नाही ना. तो त्याच्या सेवकांद्वारेच सांगणार. तो त्याच्या जे सेवक आहे, सेविका आहे, त्यांच्याद्वारेच तो बोलणार. परमेश्वर असंच सांगतो. परमेश्वर स्वतः येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त परत आता असं सांगायला येणार नाही ना की ए बाबा असं नको करू, असं कर. नाही, त्याचे सेवकच सांगणार, त्याचे दास दासीच सांगणार. मग हे ऐकणं कोणाचं काम आहे? ऐकायला पाहिजे ना. ऐका. आणखीन एक पाहू आपण वचन, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 वचन पाहूया. 15 ते 17 पाहायचं आपल्याला. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 ते 17 वचन पाहू. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची म्हणजे कोणत्या बापाची? त्या स्वर्गातील बापाची प्रीती. माझं पंडिता रामाबाईचं बायबल आहे आणि त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण परत पाहूया. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची प्रीती त्यांच्यामध्ये नाही. बापाची प्रीती त्यांच्यामध्ये नाही. पुढे पाहू आपण 16 वचन. कारण जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची हवा, म्हणजे शरीराची हाव, देहाची हाव व डोळ्यांची हाव व या जीवनाचा अभिमान ही बापापासून नाहीत तर जगापासून आहेत. ही बापापासून नाही तर ही जगापासून आहेत. आणि 17 वचन वाचते आपण. आणि जग व त्याची हाव नाहीशी होत आहे. जग व त्याची हाव नाहीशी होत आहे, परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. जो
देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. प्रियांनो, या ठिकाणी 17 वचन असं सांगते की परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. है ना. मग आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला आमच्या डोळ्यांसंगती करार करावा लागणार आहे की आमचे डोळे आकळून ठेवायचे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की माझे डोळे त्या दुष्ट दृष्टीपासून काय कर, वळव. है ना. कारण की त्या वाईट गोष्टी आम्हाला समोर जरी आला, बघा आता मोबाईल पण असे आहेत, त्या मोबाईल मध्ये पण बघता बघता नाही का काही पण येऊन जातं. मग काय आम्ही ते बघत बसायचं का? नाही, काढून टाकायचं त्याला. त्याला म्हणतात आमच्या डोळ्याला, आम्ही आमच्या डोळ्यांसाठी काय केलं? करार केलाय. मग करार कसा करायचा? पुन्हा एकदा आपण हे वचन पूर्ण करूया. परत वाचू आपण 15 पासून. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. मी तुम्हाला आताच सांगितले, आम्ही जर संसारिक जीवन जगत आहोत आणि जर आमच्या हातामध्ये बायबल पण आहे आणि आमचं जीवन जर संसारिक आहे तर ते परमेश्वराला आवडेल का? नाही आवडणार. कारण की परमेश्वराची इच्छा नाही की आम्ही ते संसारिक जीवन जगावं. परमेश्वराची इच्छा आहे की मी तुला जीवन दिलं, मी तुला आतापर्यंत तुझ्या शरीरामध्ये ते आत्मा ठेवला, तुझ्यामध्ये ते श्वास ठेवला, तू आता पण जो श्वास घेतो ते मी दिलेला आहे, म्हणजे परमेश्वराने दिलेला आहे. मग जर तो आम्हाला सगळं काही देतो आणि आम्ही आमच्या मनाप्रमाणे जर जगतोय तरी आहे ना विरोध. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जर संसारासंगती जर आमचं मैत्री आहे तर परमेश्वरासंगती वैर आहे. है ना. आम्ही जर जगासंगती समरूप होऊन चालतो तर परमेश्वरासंगती आम्ही वैर स्थापित करतो. आणि परमेश्वरासंगती ज्याचं वैर आहे ना प्रियांनो, जो संसारिकपणाने जगतो आणि त्या संसारीमध्ये त्याची मित्रता जर आहे आणि परमेश्वरासंगती त्याची शत्रुता आहे. आणि जो परमेश्वरासंगती जर वैर आहे, वैर म्हणजे शत्रू, तर तो कसा टिकाव धरेल? तो कसा त्याचा टिकाव लागेल का? आपण विचार करू शकतो. आणि परमेश्वरापुढं आम्ही आहे काय? परमेश्वरापुढं आम्ही काय आहोत? आमची म्हणजे काय लायकी आहे? परमेश्वरापुढं आमची लायकीच काय हो? आहे का आमची लायकी? काहीच नाहीये. आम्ही एखाद्या किडे मकोड्यासारखे छोटेसे परमेश्वरापुढं. आणि एवढेशे असून सुद्धा इतकी घमंड आहे मनुष्याला, इतकं मीपणा आहे मनुष्यामध्ये, तो परमेश्वराला सुद्धा भीत नाहीये. परमेश्वरासंगती सुद्धा तो प्रामाणिक जगत नाहीये. आणि त्याला असं वाटतं मला कोणी बघत नाही, पण परमेश्वर बघतो. हा, थोड्या वेळ परमेश्वर काय करतो, जाऊ दे, आता नाही, उद्या सुधरण, उद्या नाही परवा सुधरण. थोडा दिवस, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष परमेश्वर वाट बघतो. पण आम्ही त्याचा वाट बघितल्याचा खूप फायदा घेतो, खूप फायदा घेतो प्रियांनो. म्हणून आम्हाला आमच्या डोळ्यांसंगती करार केला पाहिजे. ठीक आहे. आपण पुढचं वचन पाहूया. 16 वचन काय सांगते? कारण जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची हाव, है ना. देहाची हाव म्हणजे शरीराची हाव. आणि मी आताच तुम्हाला वाचून दाखवलं, शरीराचे हाव जे 200 स्वर्गदूत जे उतरले होते हर्मन पर्वतावर, त्यांनी जे उतरले तर ती वासना त्यांनी ती वासना दाखवली. ते शरीर त्यांनी काय केले, स्वर्गदूतांनी शरीर त्यांनी स्वतः शरीरामध्ये आले आणि त्यांनी ती लस्ट म्हणजे ती वासना त्या ठिकाणी उतरली. आणि म्हणून आज पूर्ण जगामध्ये काय वासना है ना, लस्ट ही चालू आहे. काय सांगत आहे या ठिकाणी? देहाची हाव है ना, म्हणजे शरीराची हाव, देहाची हाव व डोळ्यांची हाव. आणि देहाची हाव म्हणजे शरीराची आणि डोळ्यांची हाव. आणि डोळ्यामधून जे बघतात ना त्याच्यामुळेच वासना येते माणसाच्या शरीरामध्ये. ठीक आहे. आणि म्हणून बायबल असं सांगतं की देहाची हाव व डोळ्यांची हाव व या जीवनाचा अभिमान ही बापापासून नाहीत, तर जगापासून आहेत. तर हे कोणापासून आहेत? जगापासून आहे. आणि जग व त्याची हाव नाहीशी होत आहे. जग
व त्याची हाव म्हणजे जगातले जे गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या काय होत आहेत, नाहीशा होत आहेत. बायबल असं सांगतं त्या गोष्टी नाहीशा होतील, नाहीशा होत आहेत. परंतु जो देवाच्या इच्छाप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. जो देवाच्या इच्छाप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. म्हणून आम्हाला आमच्या डोळ्यांसंगती काय करावं लागन, करार करावं लागन की आम्हाला काय करायचंय, परमेश्वराच्या दयेत, परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या आज्ञामध्ये राहायचे, त्याच्या मार्गात चालायचे. म्हणजे अरुंद मार्ग है ना, अरुंद मार्गामध्ये चालायचं. आपण आणखीन एक वचन वाचूया. प्रकटीकरणाचा 21 अध्याय 1 वचन काय सांगते आपण पाहू. मग मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही सरून गेली होती. म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं ही काय होते, नाहीशी होते. जग व त्याची हाव नाहीशी होत आहे, नाहीशी होते. मग आपल्याला कॉन्टेक्स्ट मध्ये वाचायचे, संदर्भामध्ये जर बायबल वाचायचे तर आपल्याला हे बघावं लागेल. प्रकटीकरणाचा 21 अध्याय आणि 1 वचन काय सांगते, मग मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी पाहिली, कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही सरून गेली होती. म्हणजे सरकून गेली होती, म्हणजे निघून जाणारे, सरकून जाणारे. मग प्रियानो, जर सरकून जाणारे ह्या जगातले जे काही आहे ते सगळं नाहीसे होणारे, मग आम्ही प्रेम करतोय कोणावर आणि का करतो हे काहीच कामाचं नाहीये, तरी पण ह्या जगावर इतकं प्रेम करतो, काहीच कामाचं नाही. जे आम्हाला नरकात टाकू शकतो हे संसारिक प्रेम जर नरकामध्ये टाकू शकतो, तर आम्हाला हे नरकाचं प्रेम काय करायचंय, संसारिक प्रेम काय करायचंय. त्या परमेश्वरावर प्रेम करावं नाही का, कारण की त्यांनी पहिलं प्रेम आमच्यावर केलं. का बरं, का कारण की त्यांनी आमच्यासाठी क्रूस खांबावर पहिला आमच्यासाठी ते प्रेम केलं, क्रूस खांबावर आमच्यासाठी प्राण दिला. त्यांनी एक ना एक थेंब त्यांनी रक्त वाहिलं आमच्यासाठी. मग आम्ही काय करावं, आम्ही त्या परमेश्वराकडे कधी वळायचंच नाही का, त्याचे वचन आमच्या आतमध्ये कधी घ्यायचेच नाही का, घेतले पाहिजे ना, घ्यायला पाहिजे. आम्हाला आमच्या डोळ्यासंगती तो करार केला पाहिजे, कारण की आम्हाला त्याच परमेश्वराकडे जायचंय जे आज आम्ही जर त्याच्या संगती वैर स्थापित केलं तर त्या परमेश्वरासमोर उभं राहू नाही शकत, नाही उभं राहू शकणार. आम्ही कसं राहणार, कारण की आम्ही जर पृथ्वीवर राहून त्याच्या संगती वैर स्थापित केलंय, आम्ही त्याचे दुश्मन म्हणून राहिलो या जगामध्ये, मग तो आम्हाला घेईल का, कुठं जागा आहे मग आमची, नरकामध्ये. मग तिथं ऊर बडवणार. मग ऊर बडवण्याच्या ऐवजी आजच जर आम्हाला काय करायचंय, आजच जर आम्हाला पश्चातापी अंतकरण घेऊन जर त्या परमेश्वराकडे गेलो तर तो आम्हाला मदत करणार नाही का, क्षमा करणार नाही का, करणार, नक्की करणार. पण आम्हाला गेलं पाहिजे है ना, कठीण हृदय केलं नाही पाहिजे है ना. आमचं हृदय जे आहे ना, आमचं मन जे आहे ना, कठीण नाही केलं पाहिजे, कठीण मन करू नका. आपण वचन पूर्ण करूया. आकाश आणि पहिली पृथ्वी ही सरून गेली होती आणि समुद्र आणखी राहिला नाही. बघा, समुद्र देखील राहिला नाही, पृथ्वी सरून गेली होती, आकाश पण सरून गेले होते आणि समुद्र आणखी राहिला नाही. म्हणजे सगळं निघून जाणार आहे प्रियानो. आणखीन एक वचन पाहू आपण, रोमकरासपत्र 8 अध्याय 6 हा ए पाठ आहे. ए पाठ काय म्हणते आपण बघूया. ए पाठ का, कारण देहाचे चिंतन हे मरण, देहाचे चिंतन हे मरण आहे. आता बी पाठ बघूया आपण. ए पाठ पाहिला, ए पाठ काय नाही, बी पाठ आहे, कारण देहाचे चिंतन हे मरण आहे, हा बी पाठ. आता ए पाठ बघूया आपण. ए पाठ काय आहे, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. प्रेज लॉर्ड. कारण देहाचे चिंतन हे बघा इथं आलं, हे वचन या ठिकाणी आलं काय आहे की, कारण देहाचे चिंतन हे देवाशी वैर आहे. परमेश्वरा संगती वैर जे करणार
देहाचे चिंतन म्हणजे शरीराची जी कामं पूर्ण करतात, देहाचे जी चिंतन करीत बसतात, ते परमेश्वरासंगती वैर स्थापित करतात. परमेश्वरासंगती वैर आहे त्यांचं, शत्रुता आहे त्यांची. मग जर आम्ही या ठिकाणी राहून, या पृथ्वीमध्ये राहून, ह्या जगामध्ये राहून जर आम्ही परमेश्वरासंगती वैर स्थापित केलं, जर आम्ही त्याच्या संगती दुश्मनी घेतली, तर काय त्या परमेश्वर आम्हाला काय म्हणणार आहे, बाबा दुश्मनी जरी घेतली ना तरी चालेल, तू ये स्वर्गामध्ये, म्हणाल का? नाही म्हणणार. परमेश्वराचं वचन असं सांगतं की तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही. हे म्हणणार आहे. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी राहून, ह्या ठिकाणी जर आम्ही जीवन जगत आहे, देहाची कामे, देहाची चिंतन जर आम्ही करत आहे, तर परमेश्वरासंगती वैर आहे. परमेश्वरासंगती वैर, जर देवासंगती आम्ही वैर आहे, आम्ही जर देवासंगती वैर केलेला आहे म्हणजे दुश्मनी ठेवलेली आहे. कारण की संसारामध्ये जर आमची मित्रता आहे, तर ऑलरेडी आम्ही काय होतोय, परमेश्वरासंगती वैर स्थापित करतो. ठीक आहे. जर परमेश्वरासंगती इथं राहून जर वैर स्थापित केलंय, तर मग वरती गेल्याच्या नंतर परमेश्वर काय म्हणणार आहे का आम्हाला, बाबा ठीक आहे तू वैर स्थापित केलं ना, पण चल या आता स्वर्गामध्ये? नाही होणार ना, असं होणार नाही. मग परमेश्वर काय म्हणणार, तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही. तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही. मग काय हो, माझ्या पुढून निघून जा. मग माझ्या पुढून निघून जा म्हणजे कुठं जा? मग दोनच रस्ते आहेत ना, एक आहे स्वर्ग, एक आहे नरक. मग स्वर्गात तर जाऊ शकणार नाही का, कारण की परमेश्वरासंगती वैर केलं. परमेश्वरासंगती जर वैर झालं तर परमेश्वर काय म्हणणार, माझ्या पुढून निघून जा. मग कुठे आहे, दोनच रस्ते, एक आहे स्वर्ग, एक आहे नरक. मग स्वर्गात तर जायचं नाहीये म्हणजे जाऊ शकणार नाही, तर मग नरकातच जावं लागेल. आणि ते पण थोड्या वेळासाठी नाही हो, अनंत काळासाठी, म्हणजे सतत तिथंच तरपडायचंय. मी तर हा शब्द बोलणार, कारण की नरकामधली जी आग आहे ती कधी विझत नाहीये, है की नाही? आणि ती तिथले किडे पण कधी मरत नाहीये. म्हणजे ते त्या ठिकाणी ऊर बडवून पण उपयोग नाहीये. ती पीडा इतकी वाईट. मग त्याच्यापेक्षा या ठिकाणी राहून थोडस दुःख सहन करून चालतंय ना. दुःख सहन केलं तरी चालेल, पण शेवट आमचा जर स्वर्गामध्ये, त्या आरामध्ये, बायबल असं सांगतं त्या ठिकाणी तुला तहान लागणार नाही, त्या ठिकाणी तुला भूक लागणार नाही, आणि उन्हाची ते काही टेन्शनच नाही, है की नाही? मग आम्हाला कोणचं जीवन आवडतं? या ठिकाणी राहून दुःख सहन करायचं आणि परमेश्वरासंगती सुख भोगणं, हे खूप चांगलं आहे. पण हे प्रत्येकाला आवडत नाहीये, है ना? या जगामधलं सुख खूप आवडतं, क्षणभंगूर, है ना? इथलं सुख क्षणभंगूर असतं, तरी पण इतकं आवडतं लोकांना, खूप आवडतं. आपण पाहतो की नॅरो गेट आणि वाईट गेट, रुंद मार्ग आणि अरुंद मार्ग, म्हणजे अडचणीचा मार्ग. अडचणीचा म्हणजे अरुंद मार्ग, तर अरुंद मार्ग म्हणजे छोटासा मार्ग. ठीक आहे. आणि आपला विषय तोच आहे. तर आपण पाहतो एक वचन वाचूया. वचन असं आहे, मत्तयाचा 15 अध्याय आणि 13 वचन. मत्तय याचा 15 अध्याय आणि 13 वचन. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, जे प्रत्येक रोप माझ्या आकाशातील बापाने लावले नाही ते उपटले जाईल. प्रेज द लॉर्ड. काय सांगते या ठिकाणी, आपण पुन्हा एकदा वाचूया. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, जे प्रत्येक रोप म्हणजे जे प्रत्येक झाड है ना, जे प्रत्येक रोप माझ्या आकाशातील बापाने लावलं नाही ते उपटले जाईल. म्हणजे जे आम्ही या ठिकाणी राहून पृथ्वीवर, आता एवढं सगळं काही मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात तुम्हाला समजलं असणारच आहे. मग जे परमेश्वरांनी लावलं नाही ते उपटले जाणारे प्रियांनो. मग हे कोणत्या झाडाविषयी परमेश्वर म्हणत आहे, कोणत्या रोपाविषयी परमेश्वर म्हणत आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आम्हाला जाणून घेतलं पाहिजे प्रियांनो. हे आमच्याविषयी म्हणत आहे, जे रोप, जे झाड है ना, झाडाचे पडलेले फळ, काय तुम्ही त्यांची आठवण ठेवता?
जर झाडाला भरपूर फळं लागलेले है ना, झाडाला भरपूर फळं लागलेले आणि त्या झाडाचे खाली पडलेले जे फळ आहे, Sushila, please pick up the phone. प्रेज लॉर्ड. तर प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की मत्तयाचा 15 अध्याय 13 वचन वाचत आहोत आपण. पण त्याने उत्तर देऊन म्हटले, जे प्रत्येक रोप माझ्या आकाशातील बापाने लावले नाही ते उपटले जाईल. ठीक आहे. तर मग आपल्याला पाहायचंय की आपण जे झाडाला फळं असतात, खूप सारे फळं असतात, पण काही फळं खाली पडलेले असतात. मग आता काही फळं जे खाली पडलेले आहेत, काय ते फळं खाली पडलेले फळांची काय आम्ही त्याची गिनती ठेवतो का? म्हणजे आम्ही त्याला पण मोजून घेतो का? जे झाडाला चांगले चांगले फळं असतात ना, तेच मोजतो आम्ही. खाली सडके पडके जे फळं पडलेले त्याची आम्ही मोजणी ठेवत नाही, किंवा ते आम्ही मोजून नाही का, त्याची पण आपण काय म्हणतात, झाडाचे एवढे आणि हे पण एवढे असं मोजत नाही का? कारण की ते खाली जे पडलेले आहेत ना, ते फळ सडके असतात आणि खराब झालेले. खाली पडलेले फळं कोणी मोजून ठेवत नाही. काय करतात ते? फेकून देतात. त्याची मोजणी ठेवत नाही. तसंच आपल्याला पाहिजे का बरं? आपण पाहतो खराब झालेले फळं काय तुम्ही आठवण ठेवता का? खराब झालेले फळांची काय तुम्ही आठवण ठेवणार का? नाही ठेवू शकणार. जे खराब झाले, जे खाली पडले, परमेश्वरापासून जे लोक वेगळे झाले, परमेश्वर त्यांना पण आठवण ठेवणार नाही. विसरून जाईन परमेश्वर, नरकामध्ये टाकून विसरून जाईन परमेश्वर. मग आम्हाला काय करायचंय? आम्हाला आमचं जीवन कसं जगायचंय? तर काय सांगते ना, जर कोणाचं अंतकरण जर आज त्या परमेश्वराकडे वळत आहे किंवा टोचणी लागत आहे, तर लागू द्या. टोचणी लागू द्या ह्याच्यासाठी, कारण की जर तुमचं जीवन बदललं तर परमेश्वराला धन्यवाद. एखादा शब्द, एखादं वचन जर तुमच्या अंतकरणामध्ये जर जातंय आणि तुमचं जर जीवन बदलतंय ह्या वचनाने, तर बदलू द्या. कारण की मन कठीण करू नका, आपलं हृदय कठीण करू नका, आणि जाऊ द्या त्या हृदयामध्ये. म्हणजे तुमचं तारण होईल आणि त्या परमेश्वराकडे तुम्ही जाल. प्रेज लॉर्ड. म्हणजे जर परमेश्वर काय करतोय, जर खराब झालेले जे फळ आहे, आम्ही जर मनुष्यामध्ये ती एक नियत समज आहे, मनुष्यामध्ये ते विचार पहिलाच आहे. कारण की जे खराब झालेले फळ आहेत, जे सडलेले फळ आहे, आम्ही त्याची हे करत नाही, आम्ही त्याचे विचार करत नाही की हे पण फळ आपण मोजून ठेवून देऊया बाजूला. नाही ठेवू शकत आम्ही. त्याची गिनती आम्ही मोजत नाही, ठेवत नाही. आम्ही काय करतोय? आम्ही ते फळांची गिनती करत नाही. आम्ही जे चांगले ना तेच, तसंच परमेश्वर करणार. जे चांगले आहे ना त्यालाच परमेश्वर आठवण ठेवणार, आणि जे खराब आहे ना त्याला तो विसरून जाईल. कारण की त्याला नरकात टाकून तो विसरून जाणार. परमेश्वर कधीच त्यांना आठवण नाही ठेवणार. मग हे आम्हाला समजलं पाहिजे, हे आम्हाला कळायला पाहिजे प्रियांनो. म्हणून जर असं होतंय, जर कोणाला टोचणी लागत आहे, तर नक्कीच हे तुम्ही काय करू नका, मन कठीण करू नका आणि परमेश्वराकडे वळा. कारण की परमेश्वर चांगला आहे. चांगले चांगले मासे आणि बिनकामाचे मासे है ना. चांगले चांगले मासे, आपण माशांमध्ये पण तसं बघतो, म्हणजे खराब खराब मासे है ना. म्हणजे जे चांगले मासे तेच घेतो आपण, आणि जे खराब आहे, जे सडलेले, जे वास येतो, ते काय करतो आपण? फेकून देतो. तर मग जर आम्ही त्याचा हिसाब ठेवत नाही प्रियांनो, काय परमेश्वर ठेवणार का? त्या सगळ्या खराब झालेली जी वस्तू आहे, आम्ही काय करतो? फेकून देतो. खराब झालेली वस्तू ते आम्ही फेकून देतो. जर आमच्यामध्ये ती सवय आहे, आमच्यामध्ये ती काय म्हणतात ना, ती समज आमच्यामध्ये ती पहिलीच परमेश्वराने दिलेली आहे. जर खराब झालेली वस्तू आमच्यामध्ये ते परमेश्वराने ते टाकलेली समज तशी, तर मग काय परमेश्वर तसं करणार का? करणार का? कारण की जे खराब आहे ते खराब आहे.
जे परमेश्वरासंगती चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, परमेश्वरासंगती जे राहिलेले आहेत, परमेश्वर त्यांनाच आठवण ठेवा. खराब लोकां म्हणजे जे परमेश्वराकडे आलेच नाही, जे परमेश्वरासंगती वैर स्थापित करतात, परमेश्वर त्यांची आठवण करणार नाही. का करणार तो आठवण? नाही करणार. वचन वाचू आपण. मत्तयाचा 13 अध्याय आणि 47 ते 50 वचन वाचायचे आपल्याला. आकाशाचे राज्य समुद्रात टाकलेले व सर्व प्रकारचे जीव म्हणजे त्याच्यामध्ये पण मासे पण आले, जीव पण आले. ठीक आहे. आणखी आकाशाचे राज्य समुद्रात टाकलेल्या त्या सर्व प्रकारचे जीव गोळा करणाऱ्या एका जाळ्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्यावर ओढून आणले आणि बसून जे चांगले ते भांड्यात भरले, पण जे वाईट ते फेकून दिले. जे वाईट ते काय करतो? फेकून देतो. माणसांमध्ये पण ती बुद्धी आहे, परमेश्वराने ते पहिलंच दिलेलं. जे चांगलं तेच घ्यायचं, वाईट ते फेकून द्यायचं. मग जर मनुष्य तसा करू शकतो तर मग तो तर परमेश्वर आहे. मग तो किती करणार, किती चांगलं घेणार तो, आहे ना? परमेश्वर आहे तो. मग आपण पाहतो की जे वाईट ते फेकून दिले. या काळाच्या समाप्तीस तसेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना न्यायाच्या मधून छेदून काढतील, है ना? न्यायाच्या मधून छेदून काढतील आणि त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे होईल. प्रियांनो, मी आताच तुम्हाला सांगितलं, कारण की त्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे म्हणजे नरकामध्ये जर गेलं तर पुन्हा येण्याचा चान्स नाही. ते हमेशासाठी तिथेच मग रडायचं आणि दात खायचे त्या ठिकाणी चालू राहणार आहे. मग आपल्याला आताच काय करायचंय? आम्हाला आताच विचार करायचा आहे, परीक्षण करायचंय माझं स्वतःच, काय मी माझ्या परमेश्वराला आवडणारं जीवन जगत आहे का? ठीक आहे. आपण पाहूया. सोल म्हणजे आत्मा. मग मृत लोकांनी आपले तोंड काय केलेले? उघडले आहे. मृत लोकांनी काय केलेले? आपले तोंड उघडले. मृत लोकांनी आपलं तोंड काय केलेले? उघडले. आणि ते पण खूप मोठं उघडलेलं आहे, खूप मोठं पसरलेलं आहे ना? तर कसं पसरलेलं आहे? आपण एक वचन वाचूया. यशायाचा 5 अध्याय 14 वचन काय सांगत आहे आपण पाहतो. म्हणून मृतकाने आपली इच्छा काय केलेली? वाढवली आहे. म्हणजे त्यांनी त्याचं तोंड काय केलेलं? वाढवून ठेवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, वाढवली आहे. आणि आपले तोंड अमर्याद काय केलेले? उघडले आहे, अमर्याद. म्हणून आज लोकांना किती जरी सांगितलं ना वचनातून किंवा चांगल्या भाषातून परमेश्वराचं जे वचन आहे ते जरी सांगितलं ना, लोकांच्या लवकर लक्षात जात नाही आणि ते घेत नाही. कारण की वाईट पहिलं लवकर भरतं, वाईट लवकर घेता येतं. कारण की काय केलेलं? मृत लोकांनी काय केलेलं? त्याची इच्छा वाढवली आहे. त्याची इच्छा काय केलेली? वाढवली. म्हणजे त्याची इच्छा, मृत लोकांची इच्छा काय केली? वाढवली. म्हणून आज परमेश्वराचं वचन आतमध्ये जात नाहीये. आणि काय केलेले? त्याने आपलं तोंड काय केलेले? आपण वचन पूर्ण करूया. म्हणून मृत लोकांनी आपली इच्छा वाढवली आहे आणि आपले तोंड अमर्याद उघडले आहे. आणि त्यांचे वैभव व त्यांचा समुदाय व त्यांचा थाट व त्यांच्या मध्ये उत्सव करणारा हे त्यात खाली जातात. त्याच्यात थाट है ना, थाट आला. त्यांच्यामध्ये उत्सव करणारा हे काय करणारे हे त्यात खाली जातात, असं बायबल सांगतं. नाहीतर तुम्ही पण वाचू शकता, है ना? यशायाचं पुस्तक याचा 5 अध्याय आणि 14 वचन तुम्ही पण वाचा आणि बघा काय आहे लिहिलेलं. ठीक आहे. मृत लोकांनी काय केलेले? आपलं तोंड वाढवलेलं, त्याची इच्छा वाढवलेली आणि तोंड पूर्ण मोठं अमर्यादित
अमर्यादित पसरलेलं आहे. मग विचार करा आज लोक काय करत आहेत. निम्मे अर्धे तर गडबडीच्या शिक्षणामध्ये आहेत. त्यांना ते गडबडीचं शिक्षणच त्यांना वाटतं हेच खरं आहे, हेच खरं आहे, आणि खरी शिक्षामध्ये यायला तयार नाही आहेत. आपण पुढे बघूया. मग समुदाय उत्सव करणारा तोंड जाऊन पडतात. त्याच्यामध्ये तोंडात जाऊन काय करतात, पडतात आणि पडणार है ना. समुदाय उत्सव करणारा म्हणजे उत्सव आनंद करणारे तोंडात जाऊन पडतात. मग हे काय आहे, म्हणजे आम्ही ह्या ठिकाणी जीवन खूप नाही का मजाने जगलो, पण कुठं जाणार, त्या मृत लोकांच्या तोंडात. आणि त्यांनी खूप मोठं अमर्यादित तोंड काय केलेलं आहे, पसरलेलं आहे, वाचलेलं आहे, आणि त्याच्यात जाऊन पडणार. मग हा सौदा कसा झाला ना, काटेचा सौदा. म्हणजे जे काही जगलं पण शेवट कुठं जाणार, रडणे आणि दात खाणे. मग हा काय झाला, घाटेचा सौदा झाला. पण मग जर या ठिकाणी असून जर आम्ही अरुंद मार्गावर चाललो, जर आम्ही त्या परमेश्वराच्या मार्गावर चाललो जो अरुंद आहे है ना, थोडंसं दुःख, थोडंसं कठीणपणा, थोडंसं नाही का, म्हणजे याच्यामध्ये जर दुःखामध्ये जर त्याच्या संगती राहिलो प्रामाणिक, तर का नाही आम्ही त्या प्रभू संगती राहणार है ना. मग चुकीची निवडीचा भुगतान म्हणजे आम्ही जी चुकीची निवड करतो, म्हणजे जी निवड करणारे, जे चुकीची निवड करणारे, त्याचं भुगतान काय आहे, सर्व काळापर्यंत. म्हणजे ती कधी संपणार नाही, सर्व काळापर्यंत. मग पृथ्वीवर जीवन जे जगलं ते ठरवतील. पृथ्वीवरती जे जीवन जगलो आम्ही, जे जीवन जगतो ते आम्ही ठरवणार की कोणत्या गेटाकडे जायचंय, अरुंद रस्त्याकडे जायचंय किंवा मोठ्या रस्त्याकडे जायचंय, रुंद रस्त्याकडे जायचंय. हे आम्ही म्हणजे आमचं जीवन ते ठरवणार. आमचं जीवन ठरवणार की आम्ही कसं जीवन जगलो, त्या अनुसार आम्हाला ते गेट भेटणार. जर आम्ही अरुंद मार्गाचं जीवन जर जगलो तर आम्हाला ते परमेश्वराकडं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी भेटणार. आणि जर आम्ही रुंद मार्गाचं जीवन जर जगलो तर आम्हाला तो रडणे आणि दात खाणे, तो जीवन, हे आमचं जीवन ठरवणार. ठीक आहे. आणि तुमचं गेट कोणचं आहे, तुमचं गेट कोणचं आहे हे ते जीवन तुमचं ठरवणार. ठीक आहे. मग आपण एक वचन वाचूया. रोमकारसपत्र याचा 13 अध्याय 11 ते 14 वचन वाचायचे आपल्याला. आणि समय जाणूनच हे करा, आणि समय जाणूनच हे करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे, कारण तुम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आहे. आमचे तारण जवळ आहे. रात्र बहुतेक सरली आहे, रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी व प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे. दिग्यांत व मध्यात, धुंदीत व विलासात व विश्वसक्तीत, कहलात व मत्सरात आपण चालू नये. मत्सरात म्हणजे राग है ना, राग, तट, फूट हे सगळं ह्याच्यामध्ये आलं है ना. विषय सक्तीत म्हणजे आपल्या विषयामध्ये है ना, म्हणजे आपल्याच. आणि कलहात म्हणजे भांडणात है ना, भांडण तंटा है ना, ते आलं याच्यामध्ये. मत्सरात चालू नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा.
प्रभू येशू ख्रिस्ताला काय करा, धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद म्हणजे देहाची वासना पूर्ण करण्यासाठी तरतूद म्हणजे त्याची काय म्हणतात त्याला, तरतूद म्हणजे काहीतरी म्हणजे त्याच्यासाठी हे करू नका, घाई करू नका, कारण की त्याच्यामध्ये जाण्यासाठी ती घाई करू नका, है ना, ते आहे. तर चालू नका. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. तर हे सगळं करू नका म्हणून सांगते बायबल. तर आम्हाला पण तसं करावं लागेल. मग अरुंद मार्ग आणि अरुंद मार्गात थोडकेच प्रवेश करतील. अरुंद मार्गात थोडकेच प्रवेश करतील. अरुंद मार्गामध्ये थोडकेच प्रवेश करतील असं बायबल सांगतं. प्रियांनो, मग ज्यांनी मन कठीण केले नाही, जे मन कठीण करीत नाहीत परमेश्वराच्या वचनासाठी, ठीक आहे, परमेश्वराच्या वचनासाठी जे मन कठीण करत नाहीत, परमेश्वराच्या काय म्हणतात ना, सानिध्यात राहण्यासाठी ज्यांना आवडतं, जे परमेश्वरावर मनापासून प्रेम करतं, कारण की बायबल असं सांगतं, पूर्ण बुद्धीने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने काय कर, परमेश्वरावर प्रीती कर. मग ती प्रीती आम्हाला काय करायची, परमेश्वरावर करायची, ना की या संसारावर, ना की या जगावर. कारण की जग आम्हाला काय देणार हो, जग आम्हाला काय देणार आहे? जर आम्ही मरायला लागलो तर जग आम्हाला काय देईल का? नाही देणार ना, काहीच देणार नाही. मग आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला शेवटी रडणे आणि दात खाणे त्या ठिकाणी चालणार. मग आम्हाला काय करायचंय, रडणे आणि दात खाणे त्या ठिकाणी जायचंय की आजच आमचा पश्चाताप करून त्या परमेश्वराकडे वळायचंय. हे आज आमच्याकडं आहे, हे आमचं परीक्षण आम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. तर या आजचा हा विषय माझा संपलेला आहे. आणि आजपर्यंत जे मला असं वाटतं 3-4 हा चौथा पार्ट असणार आहे, कारण की खूप सारे वचनं होते. जर तुम्ही नसन ऐकलं तर पहिल्यापासून जो पहिला, दुसरा, तिसरा पार्ट आहे तो तुम्ही नक्की बघा फेसबुकवर. आणि यूट्यूबवर काही केलंय मी अपलोड, पण परत एकदा मी करीन काही राहिलेले, तर तुम्ही नक्कीच बघा. आणि शेअर करायला विसरू नका. शेअर करत जा. शेअर करणं हे माझं किंवा तुमचं काम नाहीये, हे परमेश्वराचं काम आहे. ना जाणे कोणाचा, नाही का, माझा एखादा शब्द, ना जाणे कोणचं वचन कोणाचं जीवन बदलू शकतं. आणि जीवन जर बदललं तर प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी असं म्हणणार नाही, ते काम परमेश्वराचं आहे. आशीर्वाद देणारच आहे परमेश्वर, ठीक आहे. आशीर्वाद तो देणारच आहे, कारण जो कोणी त्याचं काम करतो ना, परमेश्वराचं जो काम करतो ना, त्याला मी बिना मागितल्या तो आशीर्वाद देतो. हे बाकी पक्का आहे, ठीक आहे. तर तुम्ही शेअर करायला विसरू नका. शेअर करा. माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. आणि पुढच्या संडेला जर माझं आणखीन दुसरा विषय घेऊन मी येणार, तर त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला प्रेज द लॉर्ड. आणि या मी आता समाप्त करत आहे. छोटीशी प्रार्थना करूया, मग आपण समाप्त करू. धन्यवाद येशू राजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते. तुझी स्तुती, गौरव, प्रशंसा करते माझ्या देवा, एवढं सगळं बोलण्यासाठी. बाप्पा, तू कृपा पुरवलीस, तुझे उपकार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या देवा. होय बाप्पा, जे कोणी ऐकत होते, जे कोणी ऐकणार आहेत प्रभू राजा, जे कोणी इथून पुढेही ऐकतील प्रभू, त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः वचन समजण्यासाठी त्यांच्यावर कृपा कर माझ्या देवा, आणि खऱ्या अर्थाने त्यांना अरुंद मार्गावर येऊ दे. आणि बाप्पा, तू असं करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकलीस, उपकार मानते. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ही प्रार्थना केली म्हणतो ऐक स्वर्गीय पित्या. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आमेन.